कल्पना करा श्रोते हो, दोन हात एकमेकांत अत्यंत घट्ट गुंफलेले आहेत. एका व्यक्तीने नुकतेच 2.5 तास मंचावर उभं राहून शब्दांची उधळण केली आहे. आपल्या कवितांमधून जगण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि गहिरे अर्थ उलगडले आहेत. आणि दुसरी व्यक्ती जिने आयुष्यात कधीच एकही शब्द उच्चारलेला नाही. बरोबर, पण तरीही त्या दोन हातांच्या स्पर्शात एक असा संवाद घडतोय जो कोणत्याही भाषेच्या, कोणत्याही व्याकरणाच्या पलीकडचा आहे. हे कसं शक्य आहे? आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच गुढाचा वेध घेणार आहोत. आणि हा वेध घेताना आपण एका खूप सुंदर प्रवासाला जाणार आहोत. अगदी खरंय, पण त्याआधी हा प्रसंग जिथे घडला ते चित्र आपण डोळ्यांसमोर उभं करूया. नाशिकची ती रात्र. एका बाजूला अथांग वाहणारी गोदावरी नदी, जिला आपण प्रेमाने गंगा म्हणतो. रात्रीच्या वेळी तो गडद अंधार, चिरून जाणारे ते तेजस्वी दिवे आणि त्या प्रकाशात उजळून निघालेलं नदीचं पात्र. म्हणजे जणूदाय दिवसभराच्या थकव्यानंतर गोदामाईने एखादं नवं कोरं लुगडं नेसून शांतपणे विसावा घेतलाय. आणि तिथे जवळ असलेल्या कपालेश्वराच्या मंदिरातून येणारा तो लयबद्ध घंटेचा नाद, तो वातावरणात एक विलक्षण प्रसन्नता निर्माण करतोय. हो ना. आणि तिथे आजूबाजूला बघा, एका कोपऱ्यात भटजी पोथ्या बांधण्यात मग्न आहेत. दुसरीकडे पाण्यात पाय सोडून बसलेली काही तरुण जोडपी भविष्याची सोनेली स्वप्न रंगवत आहेत. पाणीपुरीच्या ठेल्यावर तरुणाईची गर्दी आहे. आणि या सगळ्या कोलाहलात एका बाजूला खुर्च्या धरून बसलेली काही वृद्ध मंडळी, जे आतुरतेने एका कार्यक्रमाची वाट पाहत आहेत. एक्झॅक्टली. हा नुसता निसर्ग नाहीये, तर हा मानवी भावनांचा एक जिवंत कोलाज आहे. आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत एक कवी संमेलन रंगतं. हो, आणि आजच्या आपल्या या वैचारिक प्रवासाचा मुख्य स्रोत याच संदर्भातला आहे. विष्णू थोरे यांचा कवितेवर प्रेम करणारी चिक्कार माणसं पाहिली हा लेख, ज्याला त्यांनी रसिक तेतुगा ववावा असाही संदर्भ दिला आहे. हांगबंध असतो ना, त्याची नेमकी प्रक्रिया काय असते हे आपल्याला आज समजून घ्यायचंय. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. हा बंध समजून घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे हा एक असा उत्सव आहे जिथे मुख्य दैवत कोणतीही दगडी मूर्ती नसून मानवी भावनांना जोडणारा शब्द आहे. क्या बात आहे, शब्द हेच दैवत. हो ना. त्या रात्री गोदाकाठी असंच काहीसं घडलं. झब्बेझुब्बे घातलेले कवी आले. आयोजकांच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा ताण होता, पण जेव्हा शब्दांचं मंथन सुरू झालं तेव्हा सगळे भेद विरघळून गेले. म्हणजे नातीगोती, निसर्ग, समाजाचे प्रश्न, राजकारण अशा सर्व विषयांना स्पर्श करत तब्बल 2.5 तास तो कार्यक्रम चालला. आणि लोक अक्षरशः खिळून होते. पण या 2.5 तासांच्या सादरीकरणापेक्षा खरा धक्कादायक प्रसंग घडला तो कार्यक्रम संपल्यानंतर. हो, तो प्रसंग खूपच हृदयस्पर्शी आहे. म्हणजे बघा, कार्यक्रम संपलाय, लोक कवींना भेटण्यासाठी गर्दी करत होते. ती गर्दी ओसरत असतानाच तिथे एक भिकारी उभा असलेला लेखकाला दिसतो. वाढलेले केस, अंगावरचा तो मळकट शर्ट आणि हातात एक गाठोडं. हो, तो हळूहळू गर्दीतून वाट काढत लेखकाजवळ येतो. तो लेखकाचा हात आपल्या हातात घेतो आणि अत्यंत घट्ट दाबून धरतो. लेखकाला वाटतं की तो काहीतरी बोलेल किंवा कदाचित पैशांची अपेक्षा करेल, म्हणून लेखक फक्त धन्यवाद म्हणतो. पण तो माणूस काहीच बोलत नाही. तो फक्त हसतो आणि हात सोडून तिथून निघून जातो. तेव्हा लेखकाच्या लक्षात येतं की तो माणूस मुका होता, त्याला बोलताच येत नव्हतं. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ती निशब्दता. आपण अनेकदा गृहीत धरतो की संवादासाठी, विशेषतः साहित्याच्या संवादासाठी, भाषेची आणि उच्चारलेल्या शब्दांची गरज असते. खरंय, आपण भाषेवर खूप अवलंबून असतो. पण इथे गोदावरी नदीची शांतता आणि त्या मुक्या रसिकाची शांतता ह्यात एक विलक्षण साम्य होतं. त्याने एकही शब्द उच्चारला नाही, पण त्याने ज्या ताकदीने हात दाबला ती एक शारीरिक प्रतिक्रिया होती, जिने त्या 2.5 तासांच्या मानसिक घुसळणीचं सार व्यक्त केलं. थांगा, आपण थोडा यावर विचार करूया. हा प्रश्न मला पडलाय आणि कदाचित आपल्या श्रोत्यांनाही पडला असेल. तो माणूस मुका होता, त्याला बोलता येत नव्हतं आणि बहुधा त्या मंचावरून वापरलेले गेलेले ते जड साहित्य किंवा अलंकारिक शब्द त्याला समजलेही नसतील. शक्यता जास्त आहे. मग जर त्याला त्या शब्दांचा बौद्धिक अर्थच कळला नसेल, तर तो लेखकाचा हात एवढ्या घट्टपणे पकडून नेमकं कशाशी जोडला गेला होता? म्हणजे केवळ गर्दीचा भाग म्हणून तो तिथे उभा नव्हता, त्याच्यात एक स्पष्ट कृतज्ञता होती. ती कुठून आली? हाच तर या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. याचं उत्तर भावनेची सार्वत्रिकता आणि मानवी मेंदूच्या आकलनात दडलेला आहे. बघा, मानवी संवाद हा फक्त शब्दांतून होत नाही. अच्छा. म्हणजे शब्दांशिवायही आकलन होतं. अगदी
जेव्हा एखादा कवी मंचावरून आपली कविता सादर करत असतो तेव्हा केवळ शब्द हवेत तरंगत नसतात. त्या कवीच्या आवाजातील कंपने, एखाद्या दुःखाच्या ओळीवर आवाजात आलेला कापरेपणा, संतापाच्या ओळीवर वाढलेली आवाजाची पट्टी, हो, हे सगळं श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतं. हो, हे सगळं एक प्रकारची व्हायब्रेशन्स किंवा वारंवारता तयार करतं. त्या मुक्या माणसाला कदाचित एकाकीपणा या शब्दाचा शब्दशः अर्थ समजला नसेल, पण त्या शब्दाभोवती कवीनं निर्माण केलेली आवाजाची आणि देहबोलीची जी फ्रिक्वेन्सी होती ना, ती थेट त्या माणसाच्या आयुष्यातल्या एकाकीपणाशी जाऊन भिडले. बापरे, हे खूपच खोल आहे. हो ना, त्याने त्या भावनेला दाद दिली, शब्दांच्या डिक्शनरीमधल्या अर्थाला नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की कला ही एक बायपास सर्जरीसारखी काम करते. ती तुमच्या बौद्धिक आकलनाला बाजूला सारून थेट तुमच्या भावनिक केंद्रस्थानापर्यंत पोहोचते. एकदम तसंच. आणि म्हणूनच ती दाद इतकी निर्मळ होती. तिथे कोणत्याही समीक्षेचा किंवा तर्काचा अडथळा नव्हता. तो एक निव्वळ सामायिक मानवी अनुभव होता. हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि एकांतातला अनुभव झाला. पण आता मला या कल्पनेची थोडी परीक्षा घ्यायची आहे. हा जो भावनिक बंध एका व्यक्तीसोबत जुळला, तो मोठ्या प्रमाणावर एका पूर्ण समुदायासोबत जुळू शकतो का? म्हणजे एका समूहासोबत. हो, विशेषतः अशा समुदायासोबत ज्यांच्या समोर जगण्याचे अत्यंत कठोर वास्तव आवासून उभा आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण गोदाकाठून थेट बोमेगावच्या यात्रेला एका शेतात जाऊया. हा तार्किक प्रवास खूप महत्वाचा आहे, कारण शहरी, सुशिक्षित आणि शांत वातावरणात कलेचा आस्वाद घेणं वेगळं, आणि जिथे पोटापाण्याचा प्रश्न रोज नव्याने उभा राहतो तिथे कलेला मिळणारा प्रतिसाद पाहणं वेगळं. अगदी बरोबर. बोमेगावच्या यात्रेत शेताचाच एक मोठा मंडप टाकला होता. समोर कोण बसलं होतं तर दिवस रात्र लाल मातीत घाम गाळणारी शेतकरी मंडळी. आणि या मंडळींसमोर जेव्हा कवींनी त्यांच्याच मातीचे, त्यांच्या रोजच्या संघर्षाचे, जगण्याचे प्रश्न कवितेतून मांडले, तेव्हा तिथे एक वेगळीच ठिणगी पडली. हो, त्यांना ते इतकं भावलं की त्यांनी तिथेच जाहीर करून टाकलं की इथून पुढे दरवर्षी यात्रेत कवितेचा कार्यक्रम असेल. हे खरंच आश्चर्यकारक आहे. हो ना, हे असं का झालं असावं? मला वाटतं हे जसं आपण एखादा जुना रेडिओ ट्यून करत असतो तसं आहे. अच्छा, कसं काय? म्हणजे दिवसभर या शेतकऱ्यांच्या डोक्यात नुसती घरघर सुरू असते. कर्जाचा ताण, पावसाची चिंता, पिकाला मिळणारा भाव, ही सगळी ती रेडिओची करकर आहे. पण अचानक जेव्हा एखादा कवी मंचावरून बोलू लागतो तेव्हा ती फ्रिक्वेन्सी अचूक जुळते. ती घरघर थांबते आणि त्या शेतकऱ्याला स्वतःचाच आतला न बोललेला आवाज एकदम स्पष्ट आणि मोठ्याने ऐकू येऊ लागतो. हे रेडिओचं साधर्म्य अगदी चपखल आहे, कारण यामागे एक मानसिक प्रक्रिया घडत असते. साहित्य किंवा कविता ही फक्त बुद्धिजीवी लोकांसाठी असते, हा एक मोठा समज समाजात रूढ आहे. हो, आपण नेहमीच असं गृहीत धरतो. पण जेव्हा तळागाळातल्या माणसाला स्वतःच्या वेदना दुसऱ्याच्या म्हणजे एका कवीच्या शब्दात ऐकायला मिळतात, तेव्हा त्याला फक्त बरं वाटत नाही, तर त्याला एक प्रकारची ताकद मिळते. त्याला व्हॅलिडेशन मिळतं की माझा संघर्ष कुणीतरी पाहतोय, कुणीतरी तो समजून घेतोय. म्हणजे ती कला फक्त मनोरंजन करत नाही, तर ती त्यांना एका मोठ्या मानवी प्रवाहाचा भाग बनवते. ते स्वतःच्या शब्दांवर हक्क सांगू लागतात. होय. आणि जेव्हा ते म्हणतात की दरवर्षी इथे कवितांचा कार्यक्रम होईल, तेव्हा ते कलेला फक्त आश्रय देत नसतात, तर ते स्वतःच्या जगण्याला अर्थ मिळवून देणाऱ्या एका प्रक्रियेला स्वीकारत असतात. कलेचं खरं यश हेच आहे की तिने सर्वसामान्य माणसाचा आवाज बनला पाहिजे. नक्कीच. आता आपण इथे एक अत्यंत रंजक वळण घेणार आहोत. आपण पाहिलं की एका मुक्या माणसाने कलेला कशी दाद दिली, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी तिला कसं आपलंसं केलं. पण जेव्हा हीच कला, हेच शब्द व्यावसायिक जगात म्हणजेच चित्रपटसृष्टीत प्रवेश करतात, तेव्हा काय होतं? तिथे हा अनुभव थोडा वेगळा असतो. हो, कारण चित्रपटसृष्टी म्हणजे झगमगाट. तिथे भावनांपेक्षा अर्थकारणाला आणि मार्केटिंगला जास्त महत्त्व असतं, असा आपला समज असतो. आणि हा समज काही अंशी खराही आहे, पण तिथेही काही अपवाद असतात जे खरी कलेची कदर करतात. जसं की ते कृष्णूर चित्रपटाचे दिग्दर्शक. बरोबर. दिग्दर्शक पांडुरंग जाधव. त्यांनी जेव्हा लेखकाची गाणी ऐकली तेव्हा ते केवळ तोंडदेखलं कौतुक करून थांबले नाहीत. ते स्वतः चांदवडला गेले, लेखकाला भेटले आणि आग्रह केला की त्यांच्या आगामी गेरी या चित्रपटासाठी गाणी त्यांनीच लिहावीत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जाधव यांनी स्वतःच्या खिशातून पैसे भरून लेखकाला फिल्म रायटर्स असोसिएशनचे अधिकृत मेंबर बनवले. हो, हे खूप दुर्मिळ आहे. हे केवळ एका दिग्दर्शकाने गीतकाराला दिलेलं काम नव्हतं, तर तो एक व्यावसायिक हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न होता. पण हे अपवाद आहेत. याच संदर्भातला दुसरा प्रसंग मला आठवतोय, जो खूप गोड आहे.
कोणता प्रसंग? ओका चित्रपटाचे गीतकार आणि पायरीला गेले तडे या गाण्याचे लेखक म्हणून तो मालक जागेवरून उठून उभा राहिला. त्याने लेखकाला चक्क मिठी मारली आणि थांबवून पाहुणचार केला. अरे चा, विचार करा, एका अनोळखी हॉटेल मालकाने केवळ गाण्याच्या शब्दांवरून दिलेली ही दाद आहे. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कसं काय? जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडून पाहिलं तर आपल्याला चित्रपटसृष्टीचा आणि समाजाच्या मानसिकतेचा एक फार मोठा विरोधाभास लक्षात येतो. विरोधाभास म्हणजे नक्की काय? बघा, चित्रपट हे अनेकदा त्यातल्या गाण्यांमुळेच हिट होतात. सिनेमाची कथा लोक काही वर्षात विसरतील, पण गाणी अनेक दशके त्यांच्या ओठांवर राहतात. लोक त्या गाण्यांवर जीवापाड प्रेम करतात. पण जेव्हा तो सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा जे समीक्षक असतात ते पानांचे रकाने भरून सिनेमावर लिहितात. कॅमेरा वर्क, दिग्दर्शन, नटांचा अभिनय यावर भरभरून बोललं जातं. हो, हे आपण नेहमीच पाहतो. गाण्याच्या गीतकाराला मात्र अत्यंत सोयीस्करपणे वगळलं जातं. अरे हो, हे असं का होतंय? म्हणजे जो माणूस तुमच्या हृदयाला थेट भिडणारे शब्द लिहितोय त्यालाच समाज कसं काय विसरू शकतो? यामागे दृश्य माध्यमाची म्हणजे व्हिज्युअल मीडियाची एक विशिष्ट मक्तेदारी काम करत असते. मानवी मेंदू हा मुळातच चित्र आणि दृश्य गोष्टी पटकन साठवून ठेवतो. बरोबर आहे. पडद्यावर दिसणारा नट, त्याचा डान्स, तो रंगीबेरंगी सेट हा एक मोठा देखावा असतो. समाज या देखाव्याचा उपभोग घेतो. जेव्हा लोक एखादं गाणं ऐकतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर तो नट येतो, तो गीतकार नाही. कारण मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या यंत्रणेत गीतकार हा नेहमी पडद्यामागे काम करणारा एक तांत्रिक कामगार मानला जातो, मुख्य स्टार नाही. आणि याच यंत्रणेचा सर्वात मोठा आणि धक्कादायक बळी कोण ठरला असेल तर तो प्रसंग आहे सुरेश निकम यांचा. श्रोते हो, तुमच्यापैकी अनेकांना ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ हे गाणं नक्कीच माहिती असेल. ओहो, पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र या गाण्यावर नाचलाय. हो ना, पण हे गाणं कोणी लिहिलंय असं विचारलं तर साहजिकच उत्तर येतं, दादा कोंडके. लेखकालाही सुरुवातीला असंच वाटत होतं. पण इथेच तो मोठा धक्का बसतो. हो, कारण एक दिवस सुरेश निकम यांचा लेखकाला फोन येतो आणि तेव्हा लेखकाला आणि पर्यायाने आपल्याला समजतं की या अजरामर गाण्याचे खरे गीतकार दादा कोंडके नसून सुरेश निकम हे आहेत. बापरे, हे अनेकांना माहितीच नसेल. अगदी. हा प्रसंग केवळ एक माहिती देणारा नाहीये, तर तो एक आरसा आहे. विचार करा श्रोते हो, ज्या गाण्यावर आपण इतकी वर्ष ठेका धरला, ते शब्द ज्या माणसाच्या लेखणीतून उतरले त्या माणसाचं नाव आपल्याला माहिती नव्हतं. आपण त्या नटाची, त्या दृश्याची प्रतिमा डोक्यात कोरून ठेवली आणि त्या शब्दांच्या जन्मदात्याला मात्र अंधारात ढकललं. हा, तोच उपेक्षितपणा आहे ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला. ग्लॅमर ही अशी गोष्ट आहे जी प्रकाश झोतात असणाऱ्याला सर्वस्व देते, पण सावलीत उभ्या राहून काम करणाऱ्याला पूर्णपणे पुसून टाकते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आजकाल आपण पाहतो की रोज नवीन गाणी येतात, ट्रेंड होतात, काही मिलियन्स व्ह्यूज मिळवतात आणि महिनाभरात लोक ती विसरूनही जातात. हो, आजकालचं म्युझिक खूप शॉर्ट लिव्ड झालंय. बरोबर. पण दुसरीकडे अशी काही गाणी आहेत जशी ढगाला लागली कळ किंवा पायरीला गेले तडे, ज्यांचा गीतकार लोकांना माहिती नसूनही ती गाणी दशके टिकून आहेत. हा फरक कशामुळे पडतो? याचं मुख्य कारण आशयाची खोली यात दडलेलं आहे. आजची अनेक गाणी ही केवळ तालावर बेतलेली असतात. ती कानांना चांगली वाटतात, पायांना ठेका धरायला लावतात, पण ती मनात घर करत नाहीत, कारण त्यांच्यात कोणतीही मानवी कथा नसते. म्हणजे फक्त बीट्स असतात पण आत्मा नसतो. एक्झॅक्टली. पण ज्या गाण्यांमध्ये एक भक्कम आशय असतो, ज्या शब्दांमध्ये माणसाच्या जगण्याचे थेट संदर्भ असतात, ती गाणी रसिकांच्या हृदयावर चिरकाळ राज्य करतात. तंत्रज्ञान बदलेल, नवनवीन प्लॅटफॉर्म्स येतील, पण जोपर्यंत गाण्यात मानवी भावनांची स्पंदने आहेत तोपर्यंत ती गाणी टिकून राहतात. त्यांचं मूल्य व्ह्यूजमध्ये किंवा पैशात नाही, तर मानवी अनुभवांच्या साठवणीत मोजलं जातं. खरंय. आणि म्हणूनच आपण आजच्या या वैचारिक प्रवासाच्या शेवटकडे येताना एका मुख्य निष्कर्षाकडे पोहोचतो. आपण सुरुवात केली ती गोदावरीच्या काठावरच्या त्या अत्यंत शांत मुक्या रसिकापासून, ज्याने शब्दांविना कलेला मिठी मारली. आणि तिथून आपण भूमेगावच्या लाल मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आलो, ज्यांनी कवितेत आपला स्वतःचा आवाज शोधला. हो, आणि शेवटी आपण आलो चित्रपटसृष्टीतल्या त्या विरोधाभासाकडे, जिथे कलेचा बाजार मांडला जातो तरीही काही अस्सल शब्द काळाच्या छातीवर कोरले जातात. या संपूर्ण प्रवासाचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो आहे, रसिक ते तुका मिळवावा. आणि हे मिळवणं म्हणजे केवळ टाळ्या मिळवणं नाही,
तर लेखक आणि रसिक यांच्यात एक अशी देवाणघेवाण सुरू असते जी दोन्ही बाजूंना प्रगल्भ करत असते. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ लेखक रसिकांना घडवत नाही, तर अंतिमतः हे रसिकच असतात जे लेखकाच्या लिखाणाला एक प्रकारची शिस्त लावत असतात. म्हणजे रसिकांची दाद, मग ती त्या मुक्या माणसाची निशब्द दाद असो वा त्या हॉटेल मालकाने दिलेली उघड मिठी असो, ती लेखकाला जमिनीवर ठेवते आणि त्याला अधिक चांगलं, अधिक प्रामाणिक लिहिण्याची जबाबदारी देते. होय. श्रोते हो, जरा विचार करा. आपण रोजच्या धावपळीत वेगवेगळ्या कलाकृती पाहतो, गाणी ऐकतो, सोशल मीडियावर काही वाचतो, पण त्यामागच्या त्या अदृश्य निर्मात्याचा आपण कधी क्षणभर थांबून विचार करतो का? रसिकांची ही जाणीव, ही कृतज्ञताच कोणत्याही कलेला आजवर जिवंत ठेवत आली आहे. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि कदाचित थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो, जो आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. कोणता प्रश्न? जेव्हा एखादी कलाकृती, मग ती एखादी कविता असो किंवा गाणं, ती एखाद्या व्यक्तीच्या हृदयाला खोलवर भिडते, जशी ती गोदाकाठच्या मुक्या माणसाला भिडली किंवा बोमेगावच्या त्या शेतकऱ्यांना भिडली, तेव्हा ती कविता खरोखर त्या कवीची किंवा त्या गीतकाराची राहते का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे एकदा का ती रसिकाने आत्मसात केली की ती त्या रसिकाच्या वैयक्तिक आयुष्याची, त्याच्या भावविश्वाची एक खाजगी मालमत्ता बनते का? वा, हा विचार खरंच डोक्यात घोळत राहणार आहे. श्रोते हो, आत्ता हा प्रवास थांबवताना थोडा वेळ काढा आणि विचार करा, तुमच्याही आयुष्यात असं एखादं गाणं किंवा एखादी कविता नक्कीच असेल जी ऐकताना तुम्हाला 100% असं वाटतं की अरे हे तर फक्त आणि फक्त माझ्यासाठीच लिहिलं गेलंय. हो, प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक गाणं असतंच. किंवा हे तर माझ्याच आयुष्याची कथा सांगते असं वाटतं. तर मग सांगा, त्या क्षणी त्या भावनेचा खरा मालक कोण असतो? तो कवी, ज्याने ते शब्द कागदावर उतरवलेत, की तुम्ही स्वतः ज्यांनी ते शब्द प्रत्यक्ष जगले आहेत? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण आपली ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या आत शोधत राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.